पण ज्याचा मला प्रामुख्याने ना कन्सिस्टंटली आवडत नाही आहे गेम म्हणण्यापेक्षा ना तोंड आवडत नाही मला. रिस्पेक्ट देऊन समोरच्याला ठिकाणावर कसं आणायचं हे जर शिकायचं असेल तर ते देखील सरांकडे शिकायला पाहिजे. वाईल्ड कार्ड मी पण बरेच मेसेजेस येतात की आम्ही सीझन 3 बघतोय, आम्हाला तुमची आठवण येते आहे, आणि मेसेज येतात की तुम्ही जाणार आहात, चर्चा आहेत, बऱ्याच जागेला विचारण्यात आल्या. पुढारी न्यूजच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत कोण यांचं नाव सांगण्याची गरज नाही, ऑफकोर्स उत्कर्ष शिंदे, सिंगर, ॲक्टर, बिग बॉस म्हणजे काय काय म्हणून तेवढ्या उपमा कमीच आहेत. उत्कर्ष शिंदे आपल्यासोबत आहेत आणि आज एका खास कार्यक्रमासाठी तिथे आले असताना एका वेगळ्या विषयावर चर्चा करायची, ती म्हणजे सध्या हवा सुरू आहे बिग बॉसची. आणि स्वतः बिग बॉसच्या टॉप 3 मध्ये गेलेले आहेत, त्यांचा गेम खूप भारी होता, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलाय. त्यामुळे काही खास क्वेश्चन्स तुम्हाला एकदम रॅपिडमध्ये विचारणार आहे या आपल्या सेगमेंटमध्ये. तर सर्वात पहिला क्वेश्चन जो बऱ्याच लोकांना आपण मित्रांमध्येही विचारतो की बिग बॉस बघतोस भाई, कोण आवडतं, तर हुज युअर फेवरेट? मला मनाला टच झालेला व्यक्ती आहे तो ह्या सीझनचा आहे सूरज चव्हाण. सूरज चव्हाण मला आवडतोय. तो प्लेयर कसा आहे, त्याला गेम कळतो नाही कळतो, मी त्याच्या पलीकडे मला तो व्यक्ती म्हणून आवडतोय आणि त्याला बघायला आवडतं मला. कारण का नेहमी बिग बॉसमध्ये आपण सगळे बघतोच आणि स्ट्रॅटेजी असतातच, पण अशी माणसं खूप कमी येतात ज्यातला सूरज हा एक वेगळा आहे. तर ह्या सीझनमध्ये तो मजा येते त्याला बघितलं की. आता ऑफकोर्स त्याच्या एक ऑपोजिट क्वेश्चन असा येतो, कुणाचा गेम आवडत नाही किंवा खटकतोय? म्हणजे तसं मला सुरुवातीला ह्याचा नाही आवडला, तिचा नाही आवडला खेळ, पण ज्याचा मला प्रामुख्याने ना कन्सिस्टंटली आवडत नाही आहे गेम म्हणण्यापेक्षा ना तोंड आवडत नाही मला. ते आहे जान्हवी किलेकर. मला तिचा गेम वगैरे दिसत नाही आहे गेम, पण तिचं तोंड खूप दिसतंय जे की घाण आहे असं मला वाटतं. ते अपमानास्पद सगळ्यांची बोलणं हे मला पटत नाही आहे. कारण का त्या घरामध्ये झगडे करणं हे कॉमन आहे, त्या घरामध्ये एकामेकांचा पाणउतारा करणं कॉमन आहे, बट आपण काय भाषा आणि कोणासाठी वापरतोय याचा थोडासा विचार झाला पाहिजे, म्हणून मला आवडत नाही. नाहीतर ती तिच्याप्रमाणे चांगलंच खेळत असेल, फक्त भाषा सुधारायला पाहिजे, माझं एवढंच म्हणणं आहे. अगदी. तर कंटेस्टंटबद्दल झालं. आणखी एक प्रश्न म्हणजे आता भाऊचा धक्का, यावेळेच्या बिग बॉसचा एक मोठा असा चेंज आपण म्हणू शकतो. आतापर्यंत चावडी होती, तुम्ही जेव्हा होता तेव्हा महेश मांजरेकरांची चावडी असायची, आता रितेश देशमुखांचा भाऊचा धक्का असतो. दोघांसोबत तुमचं आता गाणं गायलंय तुम्ही भाऊचा धक्का, त्यामुळे त्यांचाही एक्सपिरियन्स आहे आणि ओव्हरऑल बघताय. तर नेमक्या दोन्ही भाऊचा धक्का असेल किंवा चावडी असेल, चावडीमधल्या 2 आवडत्या गोष्टी आणि भाऊचा धक्कामधल्या आवडत्या गोष्टी आणि ओव्हरऑल एक्सपिरियन्स बद्दल काय सांगाल? मी चावडीबद्दल आधी सांगेल, कारण का आमचे प्रिन्सिपलच होते महेश सर. आणि महेश सर ज्या प्रकारे आमची क्लास घ्यायचे, म्हणजे आम्ही जे आठवडाभर जे केलेलं असायचं ते त्या तासांमध्ये आम्ही हादरून जायचो. तर दरारा महेश सरांचा मला वाटतं खूप होता. आले की भीती वाटायची, ते येणार म्हणून भीती वाटायची. आणि पहिली गोष्ट ते. दुसरी गोष्ट की ते ओरडायचे, सांगायचे, पण लाडही करायचे. ह्या 2 गोष्टी मला खूप आवडतात. म्हणजे मी माझ्या वडिलांनंतर आनंद शिंदे सारखा व्यक्ती मला जर कोणता दिसतो मला वाटतं महेश सर आहेत. मी त्यांना हे नेहमी म्हणतो, सर तुम्हाला पहिले असं वाटतं की मी त्यांना बघतो. आणि भाऊचा धक्क्यामध्ये रितेश देशमुख सर यांच्याबद्दल मी सांगेल की रिस्पेक्ट देऊन समोरच्याला ठिकाणावर कसं आणायचं हे जर शिकायचं असेल तर रितेश देशमुख सरांकडून शिकायला पाहिजे. म्हणजे तुमची भाषा न बदलता देखील तुम्ही ओरडू शकता, म्हणजे सन्मान देऊन समोरच्याचा मान कमी करायचा की वाढवायचा हे त्यांच्याकडनं शिकायला पाहिजे. तर हे मला खूप आवडलं त्यांचं. तर आता बिग बॉसचा सीझन यंदाचा ऐन रंगात आला असं म्हणू शकतो. सुरुवात झाली, काही टीम्स बनल्या, विखडल्या, सुरूच आहे ते सगळं, पण आता ऐन रंगात आहे. आणि या पोझिशनला टॉप 5 मध्ये कोण जाईल खूप लवकर म्हणणं होऊ शकतं, पण तरी तुमचं 5 फेवरेट कोण असू शकतात आणि हे टॉप 5 मध्ये जाण्याचे जास्त चान्सेस आहेत फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह? मला वाटतं मी टॉप 5 बद्दल नाही बोलणार, पण मला 5 कोणते आवडतात जे गेम रंगवत आहेत, मी त्यांची नावं घेईन. ते पुढे कारण मी बिग बॉस खेळून आलो, मला माहिती आहे जो आपल्याला आता दिसतो तो उद्या दिसणार नाही अशी कंडिशन असते तिकडे. कारण तो पुढच्या आठवड्यामध्ये काय खेळतो त्याच्यावरती सगळं डिपेंड असतं. मला जे 5 माणसं आवडतात त्याच्यामध्ये सूरज चव्हाण पहिला आहे, दुसरा आपला अभिजित सावंत आहे, निक्की एक तिचा गेम चांगला दिसतोय मला, कारण सगळं जे काय घडते तिच्या अवतीभोवती ती करते आणि बाकी सगळे रिॲक्ट करत राहतात. तर त्याच्यामुळे मला वाटतं शी इज गेम मेकर. अरबाज इज डुईंग गुड, तो शक्तीने काम घेतो आहे, आणखीन इमोशन्सने काम घेतो आहे, पण मला वाटतं बुद्धीने पण काम घ्यायला पाहिजे, ते एक राहत आहे. आणि वर्षाताई, शी इज डुईंग गुड. मला वाटतं वर्षाताई आहेत, पॅडी सर आहेत, ही सगळी माणसं ह्या 5 मध्ये मोडतात माझ्यासाठी. नाईस चॉईस, खूपच चांगली चॉईस आहे. आणि ह्या 5 टॉप 5 विनर या सगळ्यांशिवाय एक गोष्ट म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री, ज्याच्याकडे महाराष्ट्राचं अवघ्या लक्ष लागून असतं. आणि चर्चा अशी आहे की उत्कर्ष शिंदे वाईल्ड कार्डने आज जाऊ शकतात. पुढारी न्यूजवर तुम्ही याचा स्वतःहून खुलासा केला, अशी काही चर्चा आहे, त्याचं नेमकं काय?
वाईल्ड कार्ड मी पण बरेच मेसेजेस येतात की आम्ही सीझन 3 बघतोय, आम्हाला तुमची आठवण येते आणि मेसेजवर मेसेज येतात की तुम्ही जाणार आहात, चर्चा आहेत, बऱ्याच जागेला विचारण्यात आल्या. नक्कीच आवडेल मला वाईल्ड कार्डला जायची संधी मिळाली तर. कारण बिग बॉस हे ऑलरेडी असं वाटतं खेळून आल्यामुळे इट्स माय होम आणि तिथे जायला, तिथे खेळायला मजाच येते. जर तशी संधी मिळाली तर नक्कीच जे बिग बॉसने नाव दिलं आहे, टास्क मास्टर, ऑलराऊंडर, गेम चेंजर, एंटरटेनमेंट पॅकेज, मास्टर माइंड, हे सगळं पुन्हा करता येईल. कारण का वेगळी मंडळी आहे समोर, सगळे वेगवेगळे आहेत. अरबाज, वैभव, निक्की, ह्या सगळ्यांबरोबर जे बिग बॉसने नावं दिलेत तोच व्यक्ती परत येऊन घरामध्ये काय करू शकतो. तर संधी मिळाली तर नक्कीच आहे. थँक्यू उत्कर्ष आता इतक्या मन मोकळे आणि डायरेक्टली गप्पा मारल्यामुळं. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी पाहत राहा पुढारी न्यूज.